नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक महत्त्वाचा अपडेट आणलेला आहे. DMARमध्ये जे सध्या GMC आहेत, तर ते सध्या GMCमध्ये कोणते सध्या कार्यान्वित आहेत, त्यानंतर काही जे आहेत मंजूर आहेत, प्रलंबित आहेत आणि काहींचा विस्तार करायचा आहे. तर त्या संदर्भात हा अपडेट आहे. अगोदर ही माहिती आपण सर्व पाहणार आहे. त्यानंतर जे टोटल GMC ॲज वर्किंगमध्ये आहेत ते पण आपण नंतर पाहणार आहे. तर सुरुवातीला यामध्ये जे आहेत DMARमध्ये अमरावतीमध्ये या ठिकाणी जे आहे मंजूर झालेलं आहे. या ठिकाणी नवीन GMC जे आहे अमरावतीमध्ये मंजूर झालेली आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी वाशिम जे जिल्हा आहे, वाशिममध्ये पण एक नवीन मंजूर आहे. गडचिरोली, त्यानंतर मग जालनामध्ये एक नवीन मंजूर आहे. त्यानंतर बुलढाणा, आणि त्यानंतर अंबरनाथ आणि हिंगोली. आता या ठिकाणी जे नवीन मंजूर GMC आहेत, यामध्ये जे आहेत काही ठिकाणी जर कन्स्ट्रक्शन जर कंप्लीट असेल, काही ठिकाणी बिल्डिंग झालेल्या नसतील, तर त्या ठिकाणी जे आहेत त्या जागेमध्ये जे आहेत त्या ठिकाणचे जे DHS हॉस्पिटल आहेत, DHS डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत जे हॉस्पिटल आहेत किंवा मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत, तर त्या हॉस्पिटलमध्ये जे आहेत DMARचे मेडिकल कॉलेज जे आहेत सध्या चालू आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी हिंगोलीमध्ये पाहायला गेलं तर नवीन GMC चालू झालेली आहे, पण ते नवीन GMC जी आहे यामध्ये पूर्णपणे DMARच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आणखीन त्या ठिकाणी जे आहे DHS अंतर्गत ते चालायला लागले. DHSच्या हॉस्पिटलमध्ये ते मेडिकल कॉलेज चालतं. तर अशा प्रकारे हे जे नवीन जे आहेत मंजूर आहेत, अप्रूव्ह आहेत. त्यानंतर प्रलंबित GMCचा प्रस्ताव जो आहे ते यामध्ये 4 आहेत. पहिला आहे मुंबईमध्ये, त्यानंतर अकोलामध्ये एक आहे, त्यानंतर मग वर्धामध्ये एक आहे आणि पालघरमध्ये. या ठिकाणी नवीन GMC येण्यासाठी जो आहे प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. भविष्यामध्ये लवकरच या GMC येण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यमान जे GMC आहेत, हॉस्पिटल आहेत, विद्यमान जे सध्या मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यामध्ये जे आहे विस्तार करण्याचा पण विचार चालू आहे. व सध्या जर एखादं GMC घेतलं, सध्या छोटी GMC आहे, पण त्या GMCमध्ये जे आहे तर हॉस्पिटलमध्ये पेशंटचा फ्लो जो आहे तो खूप जास्त असेल, पेशंट खूप जास्त येत असतील, तर त्यामध्ये 200 बेडेडचं हॉस्पिटल असेल, तर त्या ठिकाणी पेशंटचा फ्लो 300+ असेल किंवा मग जास्त असेल, तर त्या ठिकाणी जे आहे बेड ॲड करण्याचं पण विचार चालू आहे. त्यानंतर मग त्या ठिकाणी बिल्डिंग्स वगैरे जर छोट्या असतील तर बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पण करण्याचा विचार चालू आहे. बऱ्याच ठिकाणी चालू पण आहे, बऱ्याच ठिकाणी तो प्रस्तावामध्ये पण आहे. आता या गोष्टीचा आपल्यावर काय फायदा होईल, आता ह्या सर्व मी माहिती सांगतो. याच्यावर तुम्ही नर्सिंग कंप्लीट केलेलं आहे तर तुमचा याच्यात काय फायदा होईल पहा. या ठिकाणी नवीन जर मेडिकल कॉलेज मंजूर झाला असेल किंवा मग प्रस्ताव आला असेल, तर या सर्व गोष्टीचा फायदा आपल्याला होणार आहे. पहा, जर एखाद्या ठिकाणी मेडिकल कॉलेज जर मंजूर झाला असेल तर त्या ठिकाणी जे आहे हॉस्पिटल कंपल्सरी असतंच. ठीक आहे, लक्षात असू द्या. हॉस्पिटल असलं तर त्या ठिकाणी जो आहे मॅनपॉवर लागतोच. मॅनपॉवरमध्ये येतो आपण जे आहे ग्रुप Cमध्ये जे आहे आपलं पोस्ट मोडती, जी की स्टाफ नर्समध्ये. ठीक आहे, तर स्टाफ नर्समध्ये आपण मोडतो, तर यामध्ये जे आहे यांना स्टाफ नर्सची गरज पडते हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, तर त्या ठिकाणी हे जे आहे नक्कीच भरती व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात, वॅकन्सी यायचे चान्सेस खूप जास्त असतात. सध्या जे आहे तुम्हाला हे जे आहे संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये 1 2 3 4 5 6 7 हे 7 जे आहेत मंजूर आहेत, अप्रूव्ह आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे 4 जे आहेत प्रस्तावासाठी फाईल पुटअप झालेली आहे. त्यानंतर जे आहे हे जे आहेत हे शेवटचं, यामध्ये जे आहेत जुने जे GMC आहेत, या GMCमध्ये जे आहेत सध्या ॲड करून नवीन बेडेड किंवा मोठं हॉस्पिटल करण्याचा विचार चालू आहे. या सर्वाचा फायदा आपल्याला अशा प्रकारे होईल की भरतीचे टोटल उदाहरणामध्ये 2000 जर पोस्ट असतील तर यामध्ये जे आहे वॅकन्सी जे आहे एक्स्ट्रा होऊ शकते. ठीक आहे, वॅकन्सी जी आहे मोठी होऊ शकते. आता ही झाली संपूर्ण सध्या जे पुटऑपचे जे फायली आहेत त्या संदर्भात. आता टोटल जर पाहायला गेलं आपण, टोटल GMC जे आहे तर DMAR अंतर्गत किती दाखवता येतं ते पण पाहून घेऊ आपण. तर या ठिकाणी पहा, आपण सध्या जे आलं आहे DMARची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सध्या आपण आहे. तर या वेबसाईटवर पाहू शकता. तुम्हाला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी जे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी आमच्याविषयी या कॉलमवर क्लिक केल्यानंतर संस्था ज्या आहेत यावर क्लिक केल्यानंतर जे आहे तर टोटल या ठिकाणी DMAR अंतर्गत काय काय चालतं ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ज्यामध्ये तुम्हाला जे आहे पहा या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GMC जे आहे तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्यानंतर मग GMC+ जे आहे या ठिकाणी डेंटल कॉलेज,
ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर आयुर्वेदिकचे कॉलेजेस आहेत, काही तुरळक ठिकाणीच आहेत. फॉर एक्झाम्पल जे आहे धाराशिव असेल, त्यानंतर नांदेड असेल अशा ठिकाणी. त्यानंतर नर्सिंग कॉलेज हे पण जे आहे संपूर्ण हे काही तुरळकमध्ये BSc जे आहेत ठराविक जागेमध्येच आहेत. तर आपण सध्या GMCचं संपूर्ण पाहणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे पण कॉलेजेस जे आहेत ते पण कव्हर करूया. आता यामध्ये पहा वैद्यकीय महाविद्यालयाचे जे आहेत त्यामध्ये किती आहेत टोटल ते पाहून घेऊ. पहा या ठिकाणी पहिलं जे आहे मुंबई शहर या ठिकाणी पाहायला भेटेल तुम्हाला. मुंबई शहर जे आहे यामध्ये ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई हे एक आहे जे की सर जे हॉस्पिटल समूह रुग्णालय अंतर्गत चालतं. ठीक आहे. त्यानंतर आहे मुंबई शहरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोकुळदास तेजपाल रुग्णालय म्हणजेच कामा ॲम्ब्युलन्स रुग्ण. ठीक आहे. या ठिकाणी या अंतर्गत हे चालतं. आता स्पेसिफिक नवीन एक अप्रूव्हलमध्ये आलेलं आहे मुंबई हॉस्पिटल म्हणून. ठीक आहे. ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ठाण्यामध्ये पहा. ठाण्यामध्ये जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ. ठीक आहे. हे अंबरनाथचं मी तुम्हाला त्या ठिकाणी आत्ताच सांगितलेलं. तर असे जे आहे तर नवीन जे आहेत ते पण अप्रूव्हल जे झालेले आहेत ते याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. अंबरनाथचं मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. अंबरनाथचं. त्यानंतर आहे रायगडमध्ये अलिबागचा एक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग. त्यानंतर मग 5 नंबरचा रत्नागिरीमधला जो आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी. आता या ठिकाणी 1-2 जे तुम्ही पाहू शकता जे की जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या वर्किंगमध्ये येतं. तर या ठिकाणी एक दिलेलं आहे पहा जिल्हा रुग्णालय अलिबाग म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये हे DMRचं जे मेडिकल कॉलेज आहे सध्या चालतं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट पुढचं पाहायला गेलं तर पहा या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग जे की जिल्हा रुग्णालय म्हणजे परत हे जे आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अंतर्गत चालायला लागलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पुण्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे ससून जे आहे BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे जे BJ आहे त्याचंच नाव ससून आहे. ससून सामान्य रुग्णालय पुणे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र शिरूर हे जे आहे पुण्यातलं आहे. त्यानंतर पुण्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे बारामती. ठीक आहे. यामध्ये पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यामध्ये पण एक ॲड पुटअप झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सांगलीमध्ये जी की सांगली मिरज जे आहे कुपवाड मान त्या अंतर्गतमध्ये पहा शासकीय महाविद्यालय मिरज ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील सामान्य रुग्णालय सांगली ग्रामीण या ठिकाणी एक आहे त्या नावाचं. त्यानंतर आहे सोलापूरमध्ये डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय सोलापूर या नावाने ते GMC आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहायला गेली तर कोल्हापूरमध्ये आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही जे आहे कोल्हापूरचे आहे. त्यामध्ये पहा प्रमिला राजे स्मृती सामान्य रुग्णालय कोल्हापूर. त्यानंतर सातारामध्ये आहे साताराची एक आहे. असे एकूण जे आहेत जवळपास खूप जास्त आहेत जे की संपूर्ण आता जिल्ह्यांनुसार जवळपास ॲड झालेले आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये एक आहे. नाशिकचं पण पाहू शकता. सातारा आणि नाशिक हे दोन्ही पण जे आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अंतर्गतच चालतात. ठीक आहे. नाशिकमध्ये स्पेसिफिकली DMRचं मेडिकल कॉलेज नाही आहे मित्रांनो. हे फक्त जिल्हा रुग्णालयामध्ये चालायला लागले. धुळ्यामध्ये पण आहे. त्यानंतर मग जळगावमध्ये आहे हे जुनेच आहेत. त्यानंतर नंदुरबार आहे. नंदुरबार पण हे जे आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्येच चालतं आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी जे आहेत जुन्या जे बिल्डिंग आहेत त्यामध्येच ते ॲड करण्याचा प्रयत्न केला जातात. तर या ठिकाणी 17 नंबर पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जी की घाटी म्हणून खूप फेमस आहे घाटीच्या नावाने. तर या ठिकाणी जे आहे पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक हॉस्पिटल आहे जी की कॅन्सर हॉस्पिटलच्या नावाने सर्वांना माहिती असेल कॅन्सर हॉस्पिटल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जालनामध्ये जे आहे जालनामध्ये हे जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना जिल्हा महिला रुग्णालय हे जे आहे नवीनच आत्ता आपण यामध्ये पाहिले. तुम्ही त्या अगोदरच्या ज्या इमेजमध्ये पाहिले असतील ते जे आहेत या ठिकाणी नवीन ॲड केलेले आहेत यामध्ये. आता या ठिकाणी जिल्हा रुग्णालय हिंगोलीचं पण पाहिलं होतं तुम्हाला सांगितलं होतं ते हिंगोलीचं पण पाहू शकता. त्यानंतर बीड जे आहे बीडमध्ये अंबेजोगाईमध्ये त्यांचं सर्वात जुनं जे आहे DMRचं हॉस्पिटल आहे ते अंबेजोगाईमध्ये आहे. सर्वांनाच माहिती असेल. स्पेसिफिकली बीडमध्ये नाही आहे ते अंबेजोगाई जे तालुका आहे त्या ठिकाणी हे आहे. त्यानंतर नांदेडमध्ये एक आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी की स्वतःचं DMRचं आहे. त्यानंतर परभणीमध्ये आहे जिल्हा रुग्णालय अंतर्गत चालतं DMRमध्ये या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी पहा धाराशिवमध्ये जे आहे जिल्हा रुग्णालयामध्येच आत्ता चालू झालेलं आहे स्पेसिफिक DMRचं नाही आहे. त्यानंतर लातूरचं स्वतःचं आहे DMRचं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर. ठीक आहे. जे आहे
DMR अंतर्गत चालतं. त्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे जिल्हा रुग्णालय अंतर्गत चालतं, जिल्हा रुग्णालयामध्ये ते सध्या वर्किंगमध्ये आहे. त्यानंतर अकोलामध्ये आहे, हे आताच पाहिलं नवीन ॲडममध्ये ॲपोटपमध्ये. यवतमाळ, त्यानंतर वाशिम, बुलढाणा याच्यामधले काही जे आहेत हे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले असतील तर पाहून घ्या. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये यायचं आहे. त्यानंतर मग नागपूरमध्ये आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर. ठीक आहे. त्यानंतर पुढचे हे 2-3 जे आहेत यामध्ये पहा, गोंदिया एक आहे, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली. अशा प्रकारे एकूण जे आहेत हे 35 टोटल मेडिकल कॉलेजेस जे आहेत या ठिकाणी सध्या वर्किंगमध्ये आहेत, ज्यामध्ये जवळपास जिल्हा रुग्णालयाचे बरेच काही जे आहेत GMC आहेत. या ठिकाणी परत पाहू शकता जिल्हा रुग्णालय गडचिरोलीमध्ये पण, त्यानंतर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर, त्यानंतर गोंदिया जे आहे अशा प्रकारे, त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा. आता यांचे जे आहेत DMRचे बिल्डिंग्स जे आहेत सध्या वर्किंगमध्ये आहेत, कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्ये. आता हे कंप्लीट झाल्यानंतर जे आहेत हे जिल्हा रुग्णालयाचे डायरेक्ट त्या DMRच्या स्वतःच्या कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये जातील. ठीक आहे. आता हे जे आहे तर इथं जो स्टाफ असेल हा स्टाफ इथं कमी आहे. त्यानंतर DMRच्या स्वतःच्या जे GMCमध्ये जातील, जे स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये जातील, तेव्हा या ठिकाणी स्टाफची गरज खूप जास्त लागेल, कारण त्या ठिकाणी पूर्णपणे जो हॉस्पिटल आहे तो वर्किंगमध्ये येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जवळपास 35 मेडिकल कॉलेजेस आहेत मित्रांनो. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नर्सिंग कॉलेजच्या संदर्भामध्ये अपडेट घेऊन येऊ. धन्यवाद.